जामखेड येथील द पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित जामखेड महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. या रोजगार मेळाव्यास विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शासनाच्या रोजगार योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या विकासातही योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव बापू देशमुख उपस्थित होते. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख सहाय्यक आयुक्त योगेश उगले, समन्वयक अमोल घोलप, प्राचार्य डॉक्टर जी.डी. केळकर, IQAC समन्वयक प्राध्यापक S.N. गाडेकर, विभाग प्रमुख प्राध्यापक, विविध नामांकित कंपन्यांचे HR प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता योजनांची माहिती देण्यात आली. तसेच बदलत्या रोजगार क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि निवड प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या रोजगार मेळाव्यात सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी तब्बल 76 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासह प्रभावी प्लेसमेंट व्यवस्थेची पुन्हा एकदा प्रचिती आली. काही वाटतं की 70% 80% हे उद्योग हे परप्रांतीयांचे भरोसाच आहे. खरं सांग, हे जर निघून गेले परप्रांतीय, जर त्यांच्या राज्यात निघून गेले तर महाराष्ट्रातली इंडस्ट्री बंद पडेल. हॉटेल घ्या, तुम्ही बँका घ्या, तुम्ही कंपनी घ्या, कुठलाही काय बहुजवाले जर दुकानात कोणाची परप्रांती होते. आणि आपण काय करतो, आपला मराठी धरून काही तो या याचं डोकं मोबाईल मध्ये 24 तास डोकं घालत रील बनवतात. ते रील काय वाटतंय काय नाही, कोणाला ते रील पाठवल्याने पैसे मिळणार, ते युट्यूबचे पैसे मिळणार. म्हणजे मला आजही माहिती किती लाईक्स मिळाल्यावर काय पैसे भेटतात हे कधी ते विचाराही गेलं नाही, कोणाला विचारलंय. पण आज पोरांना पुढे ते चांगलं एखादा घर दिसत, चांगलं एखादा बिल्डिंग झाली रिसेंटली तरी जाणं गाडीवर जाणं ते रील घालणार, रील फोन पाहणे ते रील फायदा. 4 मैत्रिणी असतात, त्या मैत्रिणी रील पाहावं असे त्यांची अपेक्षा असते, इतरांना रील पाहावं अशी अपेक्षा असते. आणि या उद्योगाला आयुष्य चालू. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री देशमुख साहेब, अध्यक्ष पीपल्स एज्युकेशन सोसायटी तसेच आपलं केंद्र गेले जवळजवळ 2 ते 3 दशकापासून रोजगार मेळावा स्वरूपात विविध योजनात आणि 2 ते 3 दशकापासून राबवत आहे. परंतु त्यामध्ये ठराविक कालावधीनंतर बदल करणं गरजेचं असतं आणि तो जो बदल असतो तो सकारात्मक होत असतो. कारण मार्केटमध्ये असलेली वेगवेगळ्या स्कीमची गरज, त्या इंडस्ट्रीसाठी असलेली गरज आणि विद्यार्थ्याकडे असलेल्या स्कीम यामध्ये मिसमॅच कंटिन्यू असतंच. तर ते मिसमॅच कमी जास्त प्रमाणात होत असतं. परंतु जेव्हापासून आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी 2014 साली कौशल्य विकास व उद्योजकता असं सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नवीन मंत्रालय तयार केले आणि त्या मंत्रालयाच्या संधीवरती 2015 साली महाराष्ट्रामध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट विभागाचं रूपांतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग असं करण्यात येईल. मग याचा दृष्टिकोन असा आहे की सामान्य व्यक्तीपर्यंत कौशल्याचं परिमार्जन झालं पाहिजे, त्याच्यापर्यंत कौशल्य पोहोचलं पाहिजे. आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आज इथे सध्या महाराष्ट्राचे उद्योजक आलेले आहेत. त्या उद्योजकांची इच्छा आहे की त्यांना चांगल्या प्रकारचं स्किल्ड मॅनपॉवर मिळावं, की जो स्किल्ड मॅनपॉवर तिथे ठराविक कालावधीसाठी त्यांनी सेवा द्यावी आणि त्यामुळे त्यांची उत्पत्ती व्हावी आणि कंपनीचीही प्रगती व्हावी. आणि वेगवेगळ्या उमेदवारांची जी इच्छा असते की मला चांगल्या प्रकारची कंपनी मिळावं, सोशल बेनिफिट्स मिळावं, चांगल्या प्रकारचा पगार मिळावा, मी परमानंट व्हावं. परंतु यामध्ये असलेली जी दरी आहे ज्याला आपण स्किल गॅप म्हणजे उद्योजकता आवश्यक असलेलं कौशल्य हे विद्यार्थ्यांमध्ये कमी प्रमाणात आहे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली नोकरी कंपन्या देऊ शकत नाही असं विद्यार्थ्यांना किंवा उमेदवार. परंतु आताच्या आम्ही कार्यालयामध्ये बसलेलो असताना